अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उपचारावर खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर माहिती बघणार आहोत. ती म्हणजे आता येत्या 20 मार्चला आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. म्हणजेच बघा, हा दिवस आपल्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा आणि खूप खास दिवस आहे. कारण की या दिवशी आपले स्वामी आपल्या आयुष्यामध्ये आले. बघा, एक क्षण जरी आपण असा विचार केला ना की स्वामी जर आपल्या आयुष्यामध्ये नसते तर आपलं काय झालं असतं, हा विचार पण नकोसा वाटतो. स्वामी आपल्या आयुष्यामध्ये आहे म्हणून आपण आजचा जो दिवस आहे तो आपण सुखाने जगत आहोत. आपल्या आयुष्यामध्ये सुख आहे, समाधान आहे. आपल्यावर जे काही संकट आलं तर आपल्याला एक विश्वास आहे की स्वामी माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळे ते सगळ्या संकटातून माझं रक्षण करतील, माझ्या परिवाराचं रक्षण करतील आणि कुठलंही संकट माझ्यावर येणार नाही, किंवा कुठल्याही संकटाची झळ ते मला बसू देणार नाहीत. आणि जे काही आपल्या इच्छा आहेत, मनोकामना आहेत, आपण त्या फक्त आणि फक्त स्वामींना सांगतो आणि त्यामागे आपल्याला विश्वाससुद्धा आहे की स्वामी त्या पूर्ण करतील आणि स्वामी त्या पूर्ण करतात सुद्धा. आपल्या इच्छा जर योग्य असतील, आपल्या मनोकामना आपल्यासाठी योग्य असतील तर स्वामी त्या नक्कीच पूर्ण करतात. योग्य वेळ आली की स्वामी आपल्याला भरभरून देतात. आणि बघा, असा एकही भक्त नाही आतापर्यंत की ज्याला स्वामींचा कुठलाही अनुभव आला नाही. स्वामींच्या प्रत्येक भक्ताला, जो स्वामींची मनापासून सेवा करतो, जो स्वामींवर प्रचंड विश्वास ठेवतो, त्या प्रत्येक भक्ताला स्वामींचे छोटे मोठे अनुभव येतात. रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला स्वामींचे छोटे मोठे अनुभव येत असतातच. आणि जरी स्वामी आज आपल्याला दिसत नसले तरी सुद्धा ते आपल्यासोबत निर्गुण रूपामध्ये आहेत. आपल्याला ते बघत आहेत, आपली सेवा बघत आहेत, आपली तळमळ बघत आहेत, आपले कष्ट बघत आहेत, आपलं त्यांच्यावर किती प्रेम आहे, आपण त्यांच्यावर किती विश्वास आहे, हे सगळं काही स्वामी जाणतात आणि ते सगळं काही बघत आहेत. आणि त्या विश्वासाच्या आधारावर, त्या प्रेमाच्या आधारावर, आपल्या भक्तीच्या आधारावर, आपल्या सेवेच्या आधारावर ते आपल्याला फळ देत असतात आणि आपल्याला आपल्या संकटातून मुक्त करत असतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान, समृद्धी, ऐश्वर्य, आपल्या सगळ्या इच्छा त्या आपल्या पूर्ण करत असतात. बघा, तर सांगण्याचा उद्देश हा आहे की 20 मार्चला स्वामींचा प्रकट दिन आहे. बघा, जेव्हा आपला वाढदिवस असतो तेव्हा आपल्याला एक आशा असते. बघा, आपण किती मोठे होऊ द्यात पण आपल्याला एक आशा असते की माझ्या प्रिय व्यक्तींनी मला काही ना काही भेटवस्तू द्यावी. अगदी ती भेटवस्तू छोटीशी का असे ना, त्या वस्तूला किती किंमत आहे यापेक्षा जास्त ती किती प्रेमाने आपल्याला दिली जाते याला खूप जास्त किंमत आहे. तसंच बघा, आता 20 मार्चला स्वामींचा प्रकट दिन आहे. काय सांगायचं म्हटलं तर हा दिवस म्हणजे स्वामींचा वाढदिवस. तर या दिवशी आपल्याला स्वामींना काही ना काही भेटवस्तू द्यायची आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा येतो की आपण स्वामींना भेटवस्तू देणारे कोण आहोत? आपण कोणीच नाही. स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत. स्वामी हे जगाचे पालक आहेत, मालक आहेत, चालक आहेत. त्यांच्या हातामध्ये अख्खं जग आहे. आणि स्वामी नेहमी म्हणायचे की या जगाची किंमत म्हणजे लंगोटी इतकी सुद्धा नाही आहे. बघा, स्वामींच्या हातामध्ये सर्वस्व आहे. स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत. आपण त्यांना ब्रह्मांड नायक म्हणतो. त्यांच्या हातामध्ये अख्खं ब्रह्मांड आहे. तर बघा, आपण या ब्रह्मांड नायकांना देणारे आपण कोण आहोत? आपण कोणीच नाही. आपण शून्य आहोत. आपली किंमत काहीच नाही आहे. आपण अगदी शून्य आहोत. पण बघा, तरीही स्वामींनी आपल्याला त्यांची सेवा करण्याची संधी दिलेली आहे. आपलं बघा, काही ना काहीतरी पुण्यकर्म असेल की ज्यामुळे स्वामींनी आपली निवड केली आहे त्यांच्या सेवेसाठी, त्यांच्या भक्तीसाठी. खरंच सांगते, स्वामी भक्त होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. असंच कोणीही स्वामी सेवेमध्ये येत नाही आणि जे कोणी स्वामी सेवेमध्ये येतात त्यांचं आयुष्याचं सोनं झालंच म्हणून समजा. खरंच आपले स्वामी आपल्याला भरभरून देतात. पण ते कळायला सुद्धा ना एक कुठेतरी भक्ती असावी लागते आपल्या मनामध्ये. त्यांच्याबद्दल अपार विश्वास असावा लागतो, अपार प्रेम असावं लागतं, श्रद्धा असावी लागते. तेव्हाच आपल्याला त्यांची लीला समजून येते. बघा, स्वामींची लीला अगाध आहे, कोणाला समजत नाही. पण तरी आपल्याला समजतं की नाही, जरी आज काहीतरी वाईट घडत असेल तरी त्यामागे स्वामींच्या काही ना काही योजना आहे. हे कळायला सुद्धा स्वामींवर विश्वास असावा लागतो. आणि तो विश्वास कुठून येतो? तर आपल्या भक्तीतून. आपण जी त्यांची सेवा करतो, जे त्यांचे आपल्याला अनुभव येतात, त्यामुळेच आपला विश्वास त्यांच्याप्रती वाढतो. आणि खरंच सांगते, जेवढा तुम्ही विश्वास ठेवाल अगदी पहिल्या दिवसापासून. बघा, मी माझ्यावरनं सांगते, मी जेव्हा स्वामी सेवेमध्ये आली होती ना, मला अगदी पहिल्या दिवसापासून स्वामींवर विश्वास होता. असं नाही की स्वामीने मला काहीतरी अनुभव दिले होते आधी आणि मग मला स्वामींवर विश्वास आला, असं अजिबात नाही आहे. बघा, मी स्वामींच्या सेवेमध्ये आली तेव्हा पहिल्या दिवसापासून मला स्वामींवर प्रचंड विश्वास होता. मला माहीत होतं की
स्वामी शक्ती माझ्या पाठीशी आहे, स्वामी सेवेत मी आलेली आहे, हेच माझं खूप मोठं भाग्य आहे. आणि खरंच सांगते, स्वामींनी आत्तापर्यंत अनेक अनुभव दिले, छोटे मोठे अनेक अनुभव दिले. ते नेहमी माझ्यासोबत आहेत, ही मला ते नेहमी पदोपदी जाणीव करून देतात या गोष्टीची, की खरंच सांगते मी, स्वामी पदोपदी आपल्यासोबत असतात. आपल्या संकटाच्या वेळेस, दुःखाच्या वेळेस, सुखाच्या वेळेस असो. मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आता 20 मार्चला स्वामींचा प्रकट दिन आहे, तर स्वामींना आपल्याला एक भेटवस्तू द्यायची आहे. त्याचं पाहिजे तर भेटवस्तू देणारे आपण कोणीच नाही, आपण शून्य आहोत. पण एक भक्त म्हणून एक कर्तव्य आहे आपलं. भक्त म्हणून कर्तव्य म्हणण्यापेक्षा आपलं त्यांच्यावर प्रेम आहे, स्वामींवर आपलं अपार प्रेम आहे. आणि त्या प्रेमापोटी, त्या प्रेमाखातर आपल्याला स्वामींना एक भेटवस्तू द्यायची आहे, अगदी प्रेमाने. स्वामींना आपल्याकडनं कसलीच अपेक्षा नसते, अगदी काडीचीही नाही. तुम्ही स्वामींना काही अर्पण करा, स्वामींना आपल्याकडनं कसलीच अपेक्षा नाही. स्वामी आपल्याला कधीच म्हणणार नाही की तू हे अर्पण केल्याने मी तुझी इच्छा पूर्ण करेल, असं अजिबात नाही. स्वामींना ते अजिबात आवडत नाही. स्वामींना आपल्याकडनं एकच गोष्ट हवी असते, ती म्हणजे खरी भक्ती, खरी सेवा, प्रामाणिकपणे केलेली सेवा आणि स्वामींवर प्रचंड विश्वास, निशंक विश्वास. या 3च गोष्टी स्वामींना आपल्याकडनं हव्या असतात. या पलीकडे स्वामींना आपल्याकडनं काहीही नको असतं. पण तरीही एक आपण स्वामी भक्त आहोत, स्वामींवर आपलं अपार प्रेम आहे, स्वामींवर आपण प्रचंड विश्वास ठेवतो. स्वामी आपल्या नेहमी सोबत असतात, आपल्या संकटाच्या वेळेस, दुःखाच्या वेळेस. पण बघा, आपण स्वामींना काय देतो? काहीच नाही. आपण जी काही सेवा करतो ती सुद्धा आपण आपल्यासाठीच करतो, कारण की त्यामुळे आपला संसार सुखाचा होईल, आपल्या इच्छा पूर्ण होतील, म्हणून आपण त्या सेवा करतो. आपण स्वामींना काही देतो का? काहीच नाही. तरी सुद्धा स्वामी आपल्या सोबत असतात. स्वामी आपल्याकडनं अपेक्षा ठेवतात का की तू मला काहीच दिलं नाही, माझ्याकडनं पण अपेक्षा ठेवू नको, असं स्वामी म्हणतात का? कधीच नाही. आपण स्वामींना काही दिलं नाही तरी सुद्धा स्वामी आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण करतात, आपल्या पदोपदी सोबत असतात आणि आपल्याला नेहमी ते मार्ग दाखवत असतात. प्रत्येक संकटातून ते आपल्याला सोडवत असतात. तर बघा, आपल्याला स्वामींना प्रकट दिनाला त्यांना एक भेटवस्तू द्यायची आहे. आता भेटवस्तू कोणी द्यायची आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मी पुन्हा एकदा सांगेल की आपण त्यांना देणारे कोणीच नाही, पण एक भक्त म्हणून बघा, त्या प्रेमापोटी आपल्या स्वामींवर अपार प्रेम आहे, विश्वास आहे. आणि त्यामुळे आपल्याला स्वामींना काही ना काही भेटवस्तू द्यायची आहे, ज्यामुळे स्वामीसुद्धा आपल्याला प्रसन्न होतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील. तर बघा, त्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट आहे, जर तुम्ही नवीन स्वामी सेवेकरी असाल, तुम्हाला स्वामी सेवेमध्ये यायचं आहे, तुम्हाला स्वामींची मूर्ती किंवा फोटो तुम्हाला घ्यायचा आहे. बघा, आपण स्वामींची सेवा करतो ना, तर आपल्याकडे स्वामींचा अगदी छोटा का होईना फोटो किंवा मूर्ती असलीच पाहिजे. आपल्या स्वामींना जेव्हा आपण देवघरामध्ये स्थान देतो, आपल्या घरामध्ये स्थान देतो, शेवटी हे घर पण आपलं नसतं, ते पण स्वामींनीच आपल्याला दिलेलं आहे. पण तरीसुद्धा बघा, जेव्हा आपण त्यांना आपल्या देवघरामध्ये स्थान देतो ना, स्वामी आपलं सगळं गाणं ऐकतात. आपण काय करतो, कसं वागतो, आपले कर्म काय आहेत, आपली सेवा आपण कशी करतो, हे सगळे स्वामी बघतात. म्हणून तुम्हाला एक सांगायचं आहे की जर तुम्ही नवीन स्वामी सेवेकरी असाल, तुम्हाला स्वामी सेवेमध्ये यायचं असेल आणि तुमच्याकडे अजूनही स्वामींची मूर्ती किंवा फोटो नाही, तर या प्रकट दिनाला नक्कीच स्वामींना आपल्या घरामध्ये घेऊन या आणि मग बघा तुमचं आयुष्य कसं बदलून जातं. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती बघा, जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर तुम्हाला स्वामींसाठी वस्त्र आणायचे आहेत या प्रकट दिना. जसं बघा, आपण आपला वाढदिवस असला की आपण नवीन वस्त्र घालत असतो, तसंच अगदी त्याचप्रमाणे स्वामींचा प्रकट दिन आहे, त्यामुळे तुम्हाला स्वामींसाठी नवे वस्त्र किंवा हार तुम्ही आणू शकता. अगदी बघा, या सगळ्या काही गोष्टी आहेत ना, ते आपल्या यथाशक्तीनुसार आहे. आपल्या त्याबद्दल आपल्या स्वामींवर अपार प्रेम आहे, त्या प्रेमापोटी आपल्याला स्वामींना सगळ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. असं नाही की तुम्ही या सगळ्या गोष्टी आणाच किंवा यामुळे स्वामी प्रसन्न होतील, असं नाही आहे. हे सगळं आपलं प्रेम आहे, या प्रेमामुळे आपण स्वामींना त्या सगळ्या वस्तू देत आहोत किंवा अर्पण करत आहोत. पण असंही नाही की तुम्ही या सगळ्या गोष्टी आणल्याच पाहिजे. तुमच्या यथाशक्तीनुसार जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही घेऊ शकता, नाही शक्य तुम्ही फक्त भक्ती करा त्यांची, तुम्ही फक्त सेवा करा प्रामाणिकपणे, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा, हे सुद्धा खूप पुष्कळ आहे. स्वामींना आणि आपल्याकडनं तेच हवं असतं, या गोष्टी नाही. पण तरीही एक प्रेमापोटी आपल्याला स्वामींना सगळ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत, जेणेकरून स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील. तर बघा, तुम्ही स्वामींसाठी वस्त्र खरेदी करू शकता, हार खरेदी करू शकता, स्वामींना बसायला एक छान गादी, लोड तुम्ही घेऊ शकता. बघा, स्वामी हे आपले आहेत, स्वामी ही आपली आई आहे आणि स्वामी अगदी आरामात बसले पाहिजेत. बघा, आपलं त्यामागे एक प्रेम असतं की मला स्वामींना काही त्रास नको, त्यामुळे स्वामी अगदी आरामात बसले पाहिजेत. यामुळे स्वामींसाठी तुम्ही गादी आणू शकता, लोड आणू शकता, त्यावर तुम्ही स्वामींची मूर्ती ठेवा
बघा आपल्यालाही बघायला खूप छान वाटतं आणि खरंच या छोट्या छोट्या गोष्टीतून ना आपलं प्रेम दिसून येतं स्वामींबद्दल, की आपण खरंच किती मनापासून त्यांच्यावर भक्ती करतो, एक प्रेम आहे आपलं, श्रद्धा आहे, म्हणून आपण या सगळ्या गोष्टी करत असतो. आणि जर तुम्हाला शक्य असेल तुम्ही सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर बघा तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही स्वामींना त्यांच्या आवडीचं फूल ते म्हणजे सोनचाफा तुम्ही स्वामींना अर्पण करू शकता. या प्रकट दिनाला स्वामींचा आवडीचा सोनचाफा तुम्ही स्वामींना अर्पण करू शकता. जर तुम्हाला सोनचाफा अर्पण करणं शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही पिवळा झेंडू, केशरी झेंडू किंवा गुलाबाचं फूल सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता, काहीच हरकत नाही. त्यानंतर स्वामींच्या आवडीचे पदार्थ ते म्हणजे बेसनाचे लाडू आणि पुरणपोळी. जर तुम्हाला शक्य असेल या प्रकट दिनाला स्वामींसाठी बेसनाचे लाडू बनवणं किंवा त्यांना पुरणपोळी करणं तर नक्कीच बनवा. बघा स्वामी आपल्याला द्यायलाच बसलेले आहेत, ते आपल्याला भरभरून देतात. आपण सुद्धा त्यांना खूप मागत राहतो. एक इच्छा आपली पूर्ण झाली की आपली लगेच दुसरी इच्छा तयार होते. त्यांना खूप काही मागतच असतो आणि स्वामी सुद्धा आपल्याला देतच असतात. पण हा प्रकट दिन आपल्या स्वामींचा आहे, त्यामुळे या दिवशी आपल्या स्वामींच्या आवडीचे पदार्थ आपण बनवलेच पाहिजे. आपल्या यथाशक्तीनुसार त्यांना आपण या सगळ्या गोष्टी अर्पण करू शकतो. तर बघा आपल्याला या दिवशी स्वामींच्या आवडीचे बेसनाचे लाडू, पुरणपोळी तुम्हाला बनवणं शक्य तुम्ही नक्कीच बनवा आणि स्वामींना तो नैवेद्य तुम्ही अर्पण करा. बघा स्वामी तो नैवेद्य खात नाही, शेवटी आपणच खातो. पण जेव्हा आपल्या मनामध्ये ही गोष्ट असते ना की नाही माझे स्वामी हा नैवेद्य ग्रहण करणार आहे, तेव्हा खरंच सांगते स्वामी सूक्ष्म रूपामध्ये येऊन आपला नैवेद्य ग्रहण करतात. स्वामीची नजर त्या नैवेद्यावर पडते आणि खरंच सांगते आपल्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमतरता भासत नाही. म्हणून लक्षात घ्या की तुम्ही स्वामींच्या आवडीचे पदार्थ तुम्ही या दिवशी बनवू शकता. कांदा भरी सुद्धा स्वामींना आवडतात, तुम्ही ते सुद्धा करू शकता. त्यानंतर हिना अत्तर, तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल, फोटो असेल, तुम्ही स्वामींना हिना अत्तर लावू शकता. हिना अत्तर आपल्या जवळपासच्या स्वामींच्या केंद्रामध्ये पण तुम्हाला मिळेल किंवा जिथे कुठे देवांचं सामान मिळतं, देवांची पुस्तके मिळतात, तिथे पण तुम्हाला हिना अत्तर मिळून जाईल. तर हिना अत्तर तुम्ही स्वामींना अर्पण करू शकता. अष्टगंध घ्यायचं, अष्टगंधामध्ये 1-2 थेंब हिना अत्तर मिसळायचं आणि त्याचा टिळा तुम्ही स्वामींना लावू शकता. हिना अत्तरसुद्धा स्वामींना अतिशय प्रिय होतं आणि त्यांना ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आपण त्यांना अर्पण केल्या तर नक्कीच स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील. त्यानंतर बघा सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामींच्या प्रकट दिनाला स्वामींना तुम्ही काही भेटवस्तू द्या किंवा नका देऊ, पण बघा प्रकट दिनाला असं ठरवा की माझ्या हातून एकतरी स्वामी भक्त घडावा. कोणत्याही दुःखिताला, ज्याला खरंच स्वामी सेवेची गरज आहे, त्या दुःखितांना तुम्हाला स्वामींच्या चरणांजवळ आणायचं आहे. स्वामी सेवेचा मार्ग तुम्हाला त्यांना दाखवायचा आहे, ज्यामुळे स्वामी नक्कीच तुमची सुद्धा दखल घेतील आणि त्या व्यक्तीसुद्धा स्वामी भलं करतील. खरंच सांगते ही खूप मोठी सेवा आहे आणि या सेवेची साक्षात दखल स्वामी घेतात की माझ्या या भक्ताने या व्यक्तीला माझ्या चरणांजवळ आणलेलं आहे. खरंच स्वामींना ही सेवा खूप आवडते. जेव्हा आपण कुठल्याही व्यक्तीचं भलं करतो किंवा कुठल्याही व्यक्तीला स्वामी सेवेचा मार्ग दाखवतो, कुठल्याही व्यक्तीला आपण स्वामी चरणांजवळ आणतो, खरोखर ती व्यक्ती त्या पात्रतेची असेल किंवा ती खरोखर स्वामी सेवा करण्याची तिला इच्छा असेल तर अशा व्यक्तीला तुम्ही स्वामींचा ग्रंथ तुम्ही भेट म्हणून देऊ शकता. श्री स्वामी चरितामृत हा ग्रंथ तुम्ही त्यांना भेट म्हणून देऊ शकता किंवा नित्यसेवेचं पुस्तक ते तुम्ही त्यांना भेटवस्तू देऊ शकता किंवा जपमाळ तुम्ही घेऊन देऊ शकता. बघा कुठलीही व्यक्ती असो ती दुःखी असेल किंवा अशी एखादी व्यक्ती जिला काही प्रॉब्लेम्स आहेत, जी काही कारणामुळे ग्रंथ खरेदी करू शकत नाही, जपमाळ घेऊ शकत नाही किंवा स्वामी सेवेची कुठलीही वस्तू ती घेऊ शकत नाही, तर अशा व्यक्तीला तुम्ही स्वामींची मूर्ती, फोटो, ग्रंथ, जपमाळ तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही त्यांना भेटवस्तू म्हणून देऊ शकता. ही खरंच खूप मोठी सेवा आहे आणि यामुळे आपल्याला अगणित पुण्य लाभतं आणि खरंच स्वामीसुद्धा आपली साक्षात दखल घेतात आणि जेव्हा त्या व्यक्तीचं भलं होतं ना तर त्यासोबत आपलंसुद्धा स्वामी भलं करतात, आपल्यासुद्धा पदोपदी स्वामी पाठीशी असतात. बघा ब्रह्मांड नायक सगळ्या ठिकाणी समर्थ असताना त्यांनी आपली निवड त्या व्यक्तीसाठी केलेली असते. ही खरंच किती महत्त्वाची गोष्ट आहे, खरंच किती मोठी गोष्ट आहे. याचा विचार जर आपण केला तर खरंच सांगते स्वामींनी आपली निवड जर केली असेल त्या गोष्टीसाठी तर आपण खूप मोठे भाग्यवान आहोत. कारण की ते ब्रह्मांड नायक आहेत, त्यांना काय अवघड आहे त्या व्यक्तीला मार्ग दाखवणं, पण तरीही त्यांनी त्या गोष्टीसाठी आपली निवड केली. याहून आपलं मोठं भाग्य कोणतं? खरंच सांगते स्वामी सेवेचा मार्ग दाखवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. जर खरंच तुम्हाला जमलं तर कुठल्याही एखाद्या दुःखी व्यक्तीला तुम्ही स्वामी सेवेचा मार्ग दाखवा. खरंच सांगते तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला स्वामींना काहीच मागण्याची गरज पडणार नाही, इतकं तुम्हाला स्वामी भरभरवून देतील.
तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मंत्रासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वयंमाच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन शासोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.